आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। मोतीवाला फाउंडेशनच्या माध्यमातून होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचं आश्वासन। समाजसेवक AH मोतीवाला। निपाणीतील वॉर्ड क्रमांक 24 मध्ये सौ अंजली रत्नराज यादव व संतोष महादेव खांबे यांचा दोघांचा सत्कार करण्यात आला। रेणुका मंदिर परिसरातील समाजसेवक दिलीप उर्फ पिंटू माने यांची कन्या सौ अंजली यादव हिने BA LLBच्या परीक्षेत विशेष यश मिळवल्याने त्यांचा जाहीररित्या सत्कार करण्यात आला। तसेच शेती करून आपल्या मुलाला उत्तम संस्कारासह शिक्षण दिलेल्या महादेव खांबे यांचे सुपुत्र कुमार संतोष महादेव खांबे यांचा आसाम रायफलमध्ये कसम परेड यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल वॉर्डात सत्कार करण्यात आला। या सत्कार समारंभावेळी गौस मुल्ला यांनी सर्व मान्यवरांचं स्वागत केलं। अविनाश माने यांनी प्रास्ताविक केलं। सत्कार समारंभासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे, युवा नेतृत्व व समाजसेवक रत्नशास्त्र पप्पू मोतीवाला यांच्या शुभ हस्ते सत्कार मूर्तींचा सत्कार करण्यात आला। यावेळी आपल्या मनोगतात सत्कार मूर्तींचा आदर्श घेऊन इतर मुलामुलींनी धार्मिक मर्यादेत राहून संस्काराची जोपासना करत शिक्षण घेतलं पाहिजे। डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज आपण स्वातंत्र्य उत्तम प्रकारे उपभोगतो आहोत। त्यांनी ज्या प्रकारे सर्व संकटावर मात करत प्रयत्नांची कास न सोडता आपली ध्येय गाठली, त्याचप्रमाणे आपण हे कर्तव्यदक्ष नागरिक होऊन समाजाचे काहीतरी देणं लागतो या भावनेने कर्म करत राहिलं पाहिजे। होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवासात काही अडचणी आल्यास मोतीवाला फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना तात्काळ मदतीचा हात देण्यात येईल, असं आश्वासन पप्पू मोतीवाला यांनी युवा पिढीला योग्य मार्गाने पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित केलं। यावेळी समाजसेवक सुधाकर माने, आयुब शेख, हाफिज अल्लाउद्दीन मुल्ला, रियाज मुल्ला, भीमराव कांबळे, मुख्तार कोल्हापुरे, सलमान बर्ले, जेम्स सर, टिपू सुलतान ननदी यांच्यासह वॉर्डातील नागरिक, महिला तसेच युवा वर्ग उपस्थित होता। आम्हाला असा अभिमान वाटतोय की आपल्या मित्रांमध्ये त्यांच्या कुटुंबातली एक व्यक्ती आपलं कुटुंब, आपले संस्कार सांभाळत आपल्या कुटुंबाचं नाव कसं पुढे नेता येईल ते एक प्रामाणिक प्रयत्न करून त्यांनी आज जे शिक्षण पूर्ण केलं। तो शिक्षण म्हणजे काय, डिग्री घेणं म्हणजे काय इझी नव्हे। आज बाबासाहेबांचा जर विचार बघितला तर समता, शिक्षण, स्वतंत्र, सेल्फ रिस्पेक्ट याला फार त्यांनी महत्त्व दिलेलं आहे। बाबासाहेबांचे अनेक जर आपण विचार काढले, त्यांनी देखील शिक्षण घेत असताना त्यांना देखील आपल्या जीवनामध्ये बरेचसे अडचणी आले, परंतु त्यांनी सेल्फ रिस्पेक्ट निपाणीहून गौतम जाधव त्यांनी आपला स्वाभिमान कधी न सोडता, त्यांनी कुठल्याही गोष्टीला न डगबगता त्यांनी आपले विचार देशासमोर पुढे ठेवले व देशाचं त्यांनी संविधान लिहिले। आज त्यांच्या संविधानामुळं आज आम्ही तुम्ही हे जे दिवस बघायला लागले, आम्ही तुम्ही जे आपली स्वातंत्र्यात हे बघायला लागले, आज त्याच्या मागं खूप मोठी हे आहे। तर आम्ही ते कधी न विसरायला पाहिजे व त्यांचाच विचार पुढे नेण्यासाठी आज आमच्या पिंटूदादांची जी कन्या, आमची बहीण यांनी जे डिग्री प्राप्त केलं, तर हे आमचं पहिलं कर्तव्य आहे। मगाशी जे सुधाकर मामांनी सांगितलं की पप्पूबाईंनी जे अरेंज केलं, मुस्लिम समाजाला घेऊन केलं, मी सांगू इच्छितो सुधाकर मामा, आमचे जे प्रॉफेट मोहम्मद आहेत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पीस बी अपॉन हिम, त्यांनी आम्हाला त्यांच्या विचारामध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये जेव्हा तुम्ही आनंद व्यक्त करता, तर तुम्ही पहिली काळजी घेतलं पाहिजे की तुमचा शेजारी आनंदी आहे का नाही। हे आमचं पहिलं कर्तव्य ठरतंय की आम्ही वार्डाच्या विकासासाठी आलेला आहे। वार्डाचा विकास आम्ही फक्त रस्ते, गटर, स्वच्छता न करता आपल्या वार्डामधील आपल्या जे काय कुटुंबामधील एक रत्न, त्यांना आज मी रत्न असं घोषित करू इच्छितो की त्यांनी आपल्या जीवनामध्ये जर प्रगतीला त्यांना तुम्ही वाव जर देत नसाल तर तुम्ही कसले समाजसेवक। तर हे आमचं तुमचं सगळ्यांचं पहिलं कर्तव्य आहे की आम्ही एखाद्या व्यक्तीला प्रोत्साहन देणं, त्याला साथ देणं। तर ह्या पद्धतीनं आज आम्ही सगळेजण विचार करून आम्ही एकत्र येऊन आमची कन्या, दादांची कन्या, त्यांचा आम्ही सत्कार करणं, त्याचबरोबर जे देशसेवेसाठी आमचे मित्र खांबे साहेबांचे चिरंजीव त्यांनी देखील आपली धडपड, कष्ट आणि सेल्फ रिस्पेक्ट त्यांनी हे देऊन, स्वाभिमान धरून त्यांनी जे यश प्राप्त केलेलं आहे त्याबद्दल त्यांचा आज या ठिकाणी आम्ही सत्कार करणं हे आमचं पहिलं कर्तव्य आहे। तर
मी सांगू इच्छितो इथं बसलेल्या सगळ्या पालकांना देखील, आपण सर्वजण देखील आपल्या देखील मुलांच्या मध्ये आज सध्याचं जे वातावरण चालू आहे तरुण पिढीमध्ये, तरुण पिढी आपली कुठं भटकू नये. मी कायम माझ्या कुठल्याही सामाजिक स्टेजवर मी हेच सांगत असतो की आपली मुलं कुठल्या सानिध्यात असतात, कुठं वावरतात, हे सगळं काळजी घेणं हे आमचं तुमचं आज कर्तव्य आहे. आज AIचा जमाना आलेला आहे, सोशल मीडियाचा जमाना आलेला आहे. तर आपली मुळं संस्कार, घरातील संस्कार, आपलं धार्मिक जे काय आहे मर्यादा, त्याच्याबरोबर शिक्षण, हे ह्या चौकटीत जर मुलं राहिली तर ती कुठेही बिघडणार नाही. तर हे देखील मुलांचं देखील सगळ्यांचं कर्तव्य आहे. तिने आपल्या आईवडिलांचं नाव मोठं केलं पाहिजे आणि आम्हाला अभिमान आहे. आमचे पिंटू दादांची जी कन्या आहे तिने एवढं मोठं आज या ठिकाणी आपल्या भागाचं नाव तिने केलेलं आहे. त्याचबरोबर खांबे साहेबांचे देखील चिरंजीवनी ह्या पद्धतीनं करून आपल्या भागाचं नाव येणाऱ्या काळात देखील आपल्या भागामध्ये ज्या मुलांची म्हणजे ज्या पालकांची पिंटू दादा आपण अशी काळजी घेऊया आम्ही सगळेजण की ज्यांची परिस्थिती नसेल की त्या मुलाला शिकवा आणि त्याच्यामध्ये जी क्वालिटी असतील शिकायची, आम्ही साथ देऊ त्यांना. तर हे देखील मी या ठिकाणी गवाही देतो. आपण मोतीवाला फाउंडेशनकडनं आम्ही नक्की त्यांना, आम्ही फक्त भागाचा विकास म्हणजे फक्त रस्ते गटर हे नाही, व्यक्तिगत त्यांच्या जीवनामधील देखील अडीअडचणी समजून घेणं हे आमचं कर्तव्य आहे. तर यासाठी आम्ही सगळे जे उपस्थित आहेत सर्वजण एकोप्यानं सर्व धर्मियांना एकत्र करून याच्या पुढे देखील आम्ही कार्य करण्यासाठी प्रयत्नशील राहू. आपल्या देखील कुठल्याही कार्यामध्ये आपल्याला येत असेल तर तुम्ही आम्हाला कधीही संपर्क करा. त्याचबरोबर पुन्हा एकदा मी त्यांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. आपल्या भविष्यासाठी माझ्या आपल्याला सर्व कुटुंब इथं वार्ड 24 मधील कुटुंबाकडनं आपल्या दोघांना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सर्वजण आज वेळ काढून इथं आला, उपस्थित राहिला, त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो. अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.